साथियो, आपण काल महाराष्ट्रात किती गोंधळ झाला पाहिलं आपण. प्रत्येक बूथवर बोगस वोटर आलेले पाहिले. बोटाची शाई पुसले गेलेली पाहिली. अहिल्यानगर असो, अहिल्यानगरमध्ये हा गोंधळ पाहिला. धुळे, नाशिक महानगरपालिका, वसई विरार, जोगेश्वरी येथे मतदान केंद्रच गायब करण्यात आलं. ज्या केंद्रात अधिकृत मतदार यादी आहे ती यादी दुसऱ्या मतदार केंद्रावर पाठवण्यात आली. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. मतदारांना या केंद्रावरून त्या केंद्रावर दिवसभर फिरावं लागलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये धारावी, दहिसर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. बोगस वोटर, दुबार मतदार असे पकडले गेले. अशा बातम्या सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वाशी येथे BJPचा लोगो असलेले व्हिजिटिंग कार्ड घेऊन मतदान करताना लोक आढळून आले. तर पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल येथे आणि कळंबोली येथे बोटाची शाई सहज पुसल्या जात होती. विरोधी पक्षांनी याचा जाब निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला असता ते म्हणाले की आम्हाला वरूनच ऑर्डर आहे अशी शाई वापरण्याची. त्यांनी मार्करची शाई वापरलेली आहे, ती अशी सहज पुसल्या जात होती हाताची. आणि यामुळे दुबार मतदार वाढू शकतात अशी परिस्थिती होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला तर ते म्हणतात आम्हाला वरूनच ऑर्डर आहे, वरिष्ठ नेत्यांची ऑर्डर आहे अशी शाई वापरण्याची, तुम्ही कलेक्टरला जाऊन भेटा, असं उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिलं जात होतं. पुण्यामध्ये मतदार यादीमध्ये नावच सापडत नव्हतं. पुरुषाचं नाव महिलेच्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी महिलेचं नाव असल्यामुळे त्यांना मतदान करता आलेलं नाही आहे. अशा ठिकाणी अहिल्यानगर येथे बोगस वोटर आणण्यात आले होते गाडी भरून. तर नाशिकमध्ये पैसे वाटताना पकडले BJPचे कार्यकर्ते. BJPचा एक कार्यकर्ता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होता आणि तिथल्या स्थानिक नेत्यांच्या सतत संपर्कात होता आणि मोठ्या एका नेत्याच्या सुद्धा संपर्कात होता. गिरीश महाजन यांच्या संपर्कात हा माणूस होता. हा सतत निवडणुकीमध्ये पैसे वाटत होता. याला रंगेहात पकडले BJPच्या या माणसाला. हा धुळ्यावरून आलेला होता. हा तिथला स्थानिक नाही आहे. हा सरकारी अधिकारी असल्याचं कार्ड त्याच्याकडे होतं. अशा रीतीने सरकारी अधिकारी असल्याचं कार्ड घेऊन हा माणूस एका रूममध्ये नाशिकमध्ये पैसे वाटताना रंगेहात पकडला गेला. अशा रीतीने मित्रांनो ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये या निवडणुका संपन्न झाल्या काल. आणि 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची सोशल मीडियावर सतत बातम्या येत होत्या. TV9 मराठी असेल, लोकमत 18 असेल, मटा आहे, लोकसत्ता आहे, मॅक्स महाराष्ट्र आहे, अशा सर्व सोशल मीडियाचे जे यूट्यूबर्स आहेत अशा लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बातम्या व्हायरल केल्या. त्यांनी तिथले व्हिडिओ, तिथले फुटेज दाखवले ताबडतोब. त्या अशा मतचोरांना पकडलं. इथे कल्याण डोंबिवलीमध्ये BJPचे कार्यकर्ते पैसे वाटताना पकडले गेले. तर मला असं सांगायचं आहे, माणसाची एक वेळा चुकी झाली, 2 वेळा चुकी झाली तर माणूस माफ करू शकतो. परंतु यांचं 2004 पासून हा प्रकार सुरू आहे. जवळपास 2004
2004पासून हा प्रकार सुरू आहे. 2004-2009ला मतांची चोरी झाली म्हणून मतांच्या चोरीविरुद्ध डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी 8 ऑक्टोबर 2013ला ते कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी याचिका दायर केली होती. तेव्हापासून हा सिलसिला सुरू आहे. आणि त्यानंतर BJP सत्तेमध्ये आली 2014पासून. तर 2014पासून BJP सतत मतांची चोरी करत आहे. EVM मशीनमध्ये गडबडी करून, मतदार याद्यांमध्ये घोळ करून, इलेक्ट्रॉल बॉन्डचा गैरवापर करून, दुसऱ्यांचे पक्ष फोडून खरेदी फरोख्त करून, दंगली घडवून, साम दाम दंड भेद नीती विषकन्या प्रयोग असे अनेक हातकंडे वापरून BJPचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी करून या लोकशाहीची हत्या करत आहेत. लोकशाहीची थट्टा चालवलेली आहे यांनी. निवडणूक आयोगाला मॅनेज करून, पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज करून. आता हे नाशिकमधलं हे उदाहरण पहा. हा माणूस धुळ्यावरून आला आणि तिथे पैसे एका रूममध्ये पैसे वाटत होता. हा सतत वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. हा सतत तिथल्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होता आणि गिरीश महाजन यांच्या संपर्कात होता. अशा रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी BJP करत आहे आणि यांना भीती वाटत नाही आहे. मतांची चोरी करून सरकार बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणे आणि या देशाची संसाधनं जल जंगल जमीन मुठभर भांडवलदारांच्या घशामध्ये घालणे हा खूप मोठा क्राईम आहे. हा खूप मोठा गुन्हा आहे. देशद्रोहापेक्षाही मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून अशा या मतांची चोरी करणाऱ्या देशद्रोह्यांना आता जनतेने चापकाने फोडून काढलं पाहिजे. प्रत्येक नेत्याच्या जो नेता आणि जो पोलीस अधिकारी असेल, जो जज असेल, जो वकील असेल, जो पोलीस अधिकारी असेल, जो निवडणूक अधिकारी असेल, जे मतचोरांमध्ये सामील आहेत, अशा नेत्यांना, अशा पोलीस अधिकाऱ्यांना, अशा जजेसना, अशा निवडणूक अधिकाऱ्यांना जनतेने आता जनआंदोलन करून यांच्या घरावर राष्ट्रव्यापी जनआंदोलन करून यांच्या घरावर मोर्चा काढून यांना चापकाने फोडल्याशिवाय लोकशाही वाचणार नाही आहे. हे लक्षात ठेवा. गांधीजींनी काय केलं? इंग्रज का पळून गेले? गांधीजींनी डू ऑर डाय केलं होतं. करो या मरो. देशाला स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं जेव्हा गांधीजींनी डू ऑर डाय केलं. देशाला स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं जेव्हा गांधीजींनी डू ऑर डाय केलं. लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरले. करोडो लोक नागरिक देशाचे रस्त्यावर उतरले आणि या इंग्रजांना पळून लावण्याचं काम आपल्या भारतीय लोकांनी केलं. कसे जात आहे? या काळ्या इंग्रजांना मतचोरांना नेत्यांना आणि चोरी करणाऱ्या या नेत्यांना सपोर्ट करणाऱ्या पोलीस अधिकारी असतील, जजेस असतील, निवडणूक अधिकारी असतील, यांना चापकाने फोडून काढण्याची गरज आहे मित्र. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे. करोडोच्या संख्येने एकाच्या घरावर हल्लाबोल करा आणि यांना चापकाने फोडून काढा. या निवडणुकीमध्ये मतचोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणाऱ्यांना चापकाने फोडा. तेव्हाच लोकशाही वाचणार आहे. हे लक्षात ठेवा. यांचा खूप लाड झाला आहे. 2014पासून सतत मतांची चोरी करत आहेत आणि म्हणून यांना आता धडा शिकवा. मतांची चोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणे खूप मोठा गुन्हा आहे. देशद्रोहापेक्षाही गुन्हा आहे. हा तर देशावर डाका आहे. हे देशावर आक्रमण आहे. आणि म्हणून मतदारांनी करोडोच्या संख्येने या बड्या नेत्यांच्या घरावर करोडोच्या संख्येने धावा केला पाहिजे, हल्लाबोल केला पाहिजे आणि यांना चापकाने या नेत्यांना फोडून काढलं पाहिजेत. हे मतचोर मास्टरमाइंड जे आहेत यांनाच पकडून ठेचून काढा. त्याशिवाय लोकशाही वाचणार नाही. हे लक्षात ठेवा. मतांची चोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणे आणि जल जंगल जमीन मुठभर भांडवलदारांच्या घशात घालणे हा देशद्रोहापेक्षाही खूप मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही जर रुजवायची असेल, लोकशाही जर टिकवायची असेल तर सर्व मतदारांनी एकत्र येऊन या मतचोर नेत्यांच्या विरोधात, मतचोरांना पाठीशी
घालणाऱ्यांच्या विरोधात आणि मतचोरांमध्ये सामील झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात, निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात मतदारांनी करोडोच्या संख्येने एकत्र येऊन या अशा मतचोरांना, देशद्रोह्यांना चापकाने फोडून काढण्याची गरज आहे. अजिबात यांचा लाड करू नका. या मतचोरांना मोठ्या बड्या मास्टरमाइंड नेत्यांना ठेचून काढल्याशिवाय, चापकाने फोडल्याशिवाय लोकशाही वाचणार नाही, हे लक्षात ठेवा. काल महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या, परंतु सगळीकडे बोगस वोटिंग झालेलं आहे. दुबार मतदार, डुप्लिकेट मतदार याद्या, मतदान केंद्रच गायब, महिलेच्या जागेवर पुरुषाचं नाव, पुरुषाच्या जागेवर महिलेचं नाव, असा सावळा गोंधळ. पैसे वाटप करण्यात आलेले, रंगे हात पकडण्यात आले. BJPचे नेते कार्यकर्ते पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले. बोगस वोटर गाड्या भरू आणण्यात आले, पकडले गेले. अहिल्यानगर, धुळे, पुणे, नाशिक, मुंबई, वसई विरार, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, अशा सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बोगस वोटिंग झालेली आहे. BJPचे हे नेते पैसे वाटत आहेत, बोगस वोटिंग करून घेत आहेत आणि म्हणून मतांची चोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणे खूप मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून अशा मतचोरांना, या मतचोरी करणाऱ्या मास्टरमाइंड मोठ्या नेत्यांना, या करोडोच्या संख्येने मतदारांनी यांच्या घरावर हमला केला पाहिजेत आणि या एकाला चापकाने फोडून काढलं पाहिजेत. तेव्हाच आपली ही लोकशाही वाचणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला डू ऑर डाय करावं लागेल. गांधीजींनी डू ऑर डाय केलं, तेव्हाच इंग्रज पळून गेले आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. करोडो लोक शहीद झाले देशासाठी, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा देशाचं संविधान निर्माण झालं आणि संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना समान संधी, समान दर्जा, समान हक्क, अधिकार मिळाले. 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यूचा अधिकार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं आहे. आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, आपल्या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला आता राष्ट्रव्यापी मतदारांचं जनआंदोलन करून या मतचोर बड्या नेत्यांना चापकाने फोडण्याची गरज आहे. तेव्हाच आपली लोकशाही वाचणार आहे. धन्यवाद.